हेलो, गुड इवनिंग फ्रेंड्स, गुड इवनिंग स्टूडेंट्स। दिस इज़ आकाश अलमुले। वंस अगेन आपका मेरे यूट्यूब चैनल लर्न नेक्स्ट नर्सिंग में स्वागत है। तो दोस्तों, हम लोग यहाँ पे आपको DMER से रिलेटेड ये वीडियो होने वाला है। DMER में अभी जो कल का ही एक नोटिफिकेशन आया है, अभी वो नोटिफिकेशन के हिसाब से आपका जो जो सेकंड DV हम लोग उसको बोल सकते हैं। ओके, मीन्स क्या हो गया कि बहुत सारे जैसे अंशकालीन, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, उन लोगों को कैंडिडेट मिले नहीं है। उसके वजह से अभी क्या हो गया है कि इन लोगों ने सेकंड DV का नोटिफिकेशन अभी आया है। तो बहुत सारे स्टूडेंट्स को अभी डाउट आ रहा है कि सर हम लोग जो मेरिट लिस्ट है हमारा, क्योंकि उन्होंने मेरिट नंबर बोला है और मेरिट नंबर के हिसाब से आपको जाना है। तो बहुत सारे स्टूडेंट्स को अभी पता ही नहीं चल रहा है कि सर, क्योंकि अभी एग्ज़ाम हुआ है, रिज़ल्ट आया है, बहुत सारी बार चेंजेस हुए हैं, तो ऑलमोस्ट एक साल निकल गया। बहुत सारे स्टूडेंट्स को डाउट आ रहा है, बहुत सारे स्टूडेंट्स कुछ अलग ही चीज़ों को पकड़ के चल रहे हैं और बहुत सारे सवाल आ रहे हैं। तो उसी से रिलेटेड ये वीडियो होने वाला है। तो प्लीज़ चैनल पर नए हैं तो चैनल को सब्सक्राइब कर लीजिए, बेल आइकन को दबा दीजिए, ताकि जो भी नए वीडियो मैं बनाऊंगा तुरंत आप देख पाओगे। ओके, सो मेरिट लिस्ट आप कैसे देख सकते हो, यानी आपका SML स्टेट मेरिट लिस्ट जो नंबर है वो कैसे आप चेक कर सकते हो। तो उसके वजह से सबसे पहले तो आपको गूगल पे जाना है, DMER टाइप करो। DMER के बाद ये ऐसा ओपन हो जाएगा। इसमें संचालनालय वैद्यकीय शिक्षण संशोधन मुंबई ये निकलेगा। इसमें आपको कॉट 2023 पे क्लिक करना है। ओके, देख लीजिए अब हम क्या करेंगे। कॉट पे क्लिक कर दिया। ओके, जैसे कॉट पे क्लिक करेंगे ऐसा एक पेज ओपन होगा। अब पेज ओपन होने के बाद अब कल का ही एक नोटिफिकेशन है, ये दिख रहा है आपको। ओके, थोड़ा सा वीडियो लेंदी होगा, बट प्लीज़ स्किप ना करते हुए पूरा देख लेने का, ठीक है। अब यहाँ पे भी डॉक्यूमेंट वेरिफिकेशन लिखा है। ओके, तर यही है डॉक्यूमेंट वेरिफिकेशन नोटिफिकेशन। इसके ऊपर हम रीड करते हैं इसको क्लिक करके। ओके, अब इसमें अगर रीड करने जाते हैं, ओके, तो ये हमने ऑलरेडी एक वीडियो देखा है। ओके, तो ये भी हम देखेंगे, लेकिन इससे पहले हम इम्पॉर्टेंट चीज़ देखेंगे कि आपको कहाँ से जो ये मिल जाएगा। ओके, तो ये 22 अप्रैल का है, यहाँ पे देख सकते हो। 22 अप्रैल के बाद हमको अभी कहाँ पे जाना है, वो लिस्ट आपको कहाँ से मिलेगी, जो मेरिट लिस्ट की नंबर। ओके, जो स्टेट मेरिट लिस्ट है वो कैसे आप चेक कर सकते हो वो हम देखेंगे सबसे पहले। ओके, तो 22 अप्रैल का नोटिफिकेशन हम बाद में पढ़ेंगे, ऑलरेडी पढ़ा है, लेकिन उसमें भी बहुत सारी दिक्कतें, अराखीव, राखीव, अंशकालीन, वो भी बहुत अच्छे से मैं यहाँ पे समझा दूंगा, ठीक है। उसके पहले हम लोग चलेंगे और डायरेक्ट हम लोग चलते हैं अक्टूबर में। ओके, अक्टूबर के महीने में चलते हैं। ओके, अब बहुत सारे स्टूडेंट को दिक्कत आ रही है कि आपको क्या चाहिए। तो यहाँ पे डिटेल ये आपका रिक्रूटमेंट एप्लीकेशन फॉर्म यहाँ पे मिल जाएगा आपको। ओके, देखो ये है, बहुत सारे लोगों को पता ही नहीं है कि कहाँ से फॉर्म आएगा। तो ये है एप्लीकेशन फॉर्म, जो भी ये है, यहाँ से आपको ब्राउचर मिल जाएगा इसका। ओके, ब्राउचर मिलने के बाद आपका रिज़ल्ट यहाँ पे मिल जाएगा, बट फाइनल रिज़ल्ट जो हमारा मिलेगा, ओके, वो मिलेगा आपको यहाँ पे। कहाँ पे मिलेगा? 9 अक्टूबर को कॉट एग्ज़ाम 2023 फाइनल रिज़ल्ट। ओके, तो आप सभी ने ये जो लिस्ट है वो चेक करना है। ये लिस्ट में आपका खुद का SML नंबर, अब बहुत सारे स्टूडेंट बोलते हैं सर SC का अलग है, OBC का अलग है। नहीं बेटा, ऐसा कुछ नहीं है। स्टेट मेरिट लिस्ट ये आपके जो हाईएस्ट मार्क्स से लेके सबसे लोवेस्ट वाला जो रहेगा, ओके, तब तक वो लिस्ट बनी रहती है। ये बहुत बड़ी लिस्ट है, एक 1500 पेजेस की लिस्ट है ये, और 75 MB की ये आपको लिस्ट दिखे। आप यहाँ पे देख सकते हो 9 अक्टूबर को फाइनल रिज़ल्ट आया था, और ये इसके बेसिस पे ही क्या हुआ था, डॉक्यूमेंट वेरिफिकेशन हुआ था। ओके, सभी का, कोई भी हो, आपके स्टाफ नर्सेस हो, फार्मासिस्ट हो, लैब टेक्नीशियन हो, जो भी DMER में एग्ज़ाम ली थी, DMER का रिक्रूटमेंट निकला था, उसमें सभी के सभी जितने भी पोस्ट DMER से भरे जाने, इसमें आप क्लिक करने के बाद निकला है। ओके, अब बोलेंगे कि 8 सितंबर को तो मेरिट लिस्ट है, तो सर बेटा ये पुरानी थी, इसको अपडेट किया था क्योंकि बहुत सारे इसमें प्रॉब्लम आए थे। तो प्लीज़ इसको मत देखिए, इसमें देखेंगे तो भी इसमें OBC, SC, EWS, ये सबका अलग अलग, ये क्या है, एक्सेल शीट है। ओके, एक्सेल शीट में जो बना था, बट इसमें कुछ चेंजेस करके फिर अक्टूबर में और एक फाइनल लिस्ट आई थी। और हमको अभी जो देखना है,
तो आपको सिर्फ यही लिस्ट देखना है 9 अक्टूबर की कॉट एग्ज़ाम फाइनल रिजल्ट की। ओके, अब यहाँ पे क्लिक करते देखिए, इसमें क्लिक करने के बाद ये इस तरीके से ओपन होगा। इसमें ऑल जितने भी DMER ने एग्ज़ाम लिया था सभी जो पोस्ट है सभी का आपको मिल जाएगा। इसके ऊपर आपको क्लिक करना है। तो हमको अगर स्टाफ नर्स का देखना है, फार्मासिस्ट का देखना है, तो यहाँ पे 39 नंबर पे आपको किसका दिखेगा, ये स्टाफ नर्स का दिखेगा। अब इसको ओपन करने के बाद आपको एक 1500 पेजेस की क्या मिलेगी, एक फाइनल मेरिट लिस्ट मिलेगी। फाइनल लिस्ट, फाइनल मेरिट लिस्ट, फाइनल मार्कशीट सभी वो एक ही है। ओके, ये 75 MB का ये फाइल है, बहुत बड़ी फाइल है। ओके, तो इसको हम ओपन करेंगे। देखिए, तो जैसे ही वो ओपन होगी, ओके, इसको ओपन कर लेते हैं। इस तरीके से ओपन हो जाएगी ये। ओके, तो बेटा देखो यहाँ पे आपको बड़ा करना है। इसको क्या लिखा है देखिए, आपको इसमें क्या दिखेगा, पोस्ट नेम स्टाफ नर्स फाइनल मेरिट लिस्ट 2023। तो बेटा ये ही आपकी फाइनल मेरिट लिस्ट है और आपको अभी आपका SML नंबर या जो मेरिट लिस्ट नंबर है इसी लिस्ट से आपको देखना है। तो यहाँ पे देख सकते हो ये फर्स्ट जो लड़का है फर्स्ट रैंक, सीरियल नंबर यानी ही इसको आप मेरिट नंबर कंसिडर कर सकते हो। ओके, सीरियल नंबर को ही आप मेरिट लिस्ट कंसिडर कर सकते हो। ठीक है, इसको ये पकड़ना आप। ओके, इस तरीके से आपको क्या दिखेगा, ये है इसको कितना मार्क्स मिला है। तो वो सीरियल नंबर 1 है, इसको ज़्यादा मार्क्स है। ओके, ठीक है, 200 समथिंग मार्क्स है उसके। तो ये बच्चे का फर्स्ट रैंक है। ओके, सीरियल नंबर के हिसाब से उन्होंने ये बना दी है। तो इस तरीके से आपको क्या करना है कि आपको खुद का नंबर देखना है। ओके, आपका SML नंबर कहाँ पता चलेगा, दिस इज़ योर SML नंबर। ओके, SML नंबर आपका यहाँ पे पता चलेगा। इसके हिसाब से आपको आपका स्टेट मेरिट लिस्ट नंबर देखना है और ये स्टेट मेरिट लिस्ट नंबर देखने के बाद ओके, अभी हम लोग जो नोटिफिकेशन आया है वो आपको दिखा दूंगा कि वो कैसे रीड करना है। अभी क्या है, ये अधिसूचना आई है 22 अप्रैल का। ओके, उन्होंने क्या बोला है कि इसमें हमने कल ही वीडियो देखा था तो इसमें ज़्यादा हम लोग ये नहीं करेंगे। इसमें सिर्फ मेन मुद्दे की बात यही है कि बेटा जिसका वेरिफिकेशन यानी बहुत सारे लोग क्या हो गए की वो जॉईन नाही हुए, रुजू झालेले नाही असं मराठीत लिहिलेलं आहे। आणि बऱ्याच याला पदे असे रिक्त राहिलेली आहे आणि या पदांवर उमेदवार उपलब्ध झालेले नाही आणि ती पदे रिक्त आहेत। ओके, तर त्यांनी काय म्हटलेलं आहे की गुणवत्ता यादीमधून भरण्याकरिता आता आपल्याला जे कॅन्डिडेट आहेत उर्वरित कॅन्डिडेट म्हणजे ज्यांची ऑलरेडी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालेलं आहे त्यांना आता व्हेरिफिकेशनला जायचं नाही। ओके, गरज नाही आता पुन्हा जायची ज्यांचं व्हेरिफिकेशन झालेलं आहे। ओके, हाँ, भरपूर विद्यार्थी वेटिंगला आहे सर, आम्हाला ऑर्डर मिळाला नाही असे मला मेसेजेस आले। सो आपको जाना नहीं है वेरिफिकेशन के लिए जिनका DV डॉक्यूमेंट वेरिफिकेशन इसके पहले हो चुका है। ओके, कब हुआ था, 17 अक्टूबर से लेके 1 नवंबर के बीच वेरिफिकेशन हुआ था। ओके, बट जो कैंडिडेट जिनका DV के लिए नंबर आया था, ओके, बट समझ लो कोई प्रेग्नेंट थे 9th मंथ 7th मंथ वगैरह, वो गए नहीं, किसी का एक्सीडेंट हुआ, किसी का कुछ अनअवॉइडेबल कुछ प्रॉब्लम्स हुए और वो DV के लिए जा नहीं पाए, लेकिन आपका नाम ऑलरेडी आ गया था। ओके, तो ऐसे भी कैंडिडेट को क्या बोला है कि क्या बोला है, यापूर्वी ज्या उमेदवारांची प्रमाणपत्र पडताळणी झालेली आहे अशा उमेदवारांनी पडताळणीकरता उपस्थित राहू नये। ओके, बोला कि जिसका DV हो गया उसको अभी आने की ज़रूरत नहीं। तसेच जे उमेदवार दिनांक 17 ऑक्टोबर 2023 ते 1 नोव्हेंबर 23च्या कालावधीत प्रमाणपत्र पडताळणीकरिता अनुपस्थित होते अशा उमेदवारांनी पडताळणीकरिता उपस्थित राहू नका। आता बरेच विद्यार्थी होते की ज्यांचं एम्समध्ये झालं, ज्यांचं कुठल्या कुठल्या इन्स्टिट्यूशनमध्ये झालं होतं, तर ते कॅन्डिडेट काय झालं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला गेलेच नाही। आणि बरेच विद्यार्थी असे होते की ज्यांचं प्रेग्नंट होत्या लेडीज, मी त्यावेळी पण बोललो होतो की आपल्या हजबंडला याला ज्या रिलेटिव्सला तुम्ही जाऊ शकत नसेल तर पाठवा म्हणून। बट बऱ्याच आजही मला 2-3 कॉल आले की नाही बाबा आम्ही जाऊ शकलो नाही, आता जाऊ का म्हणून। बट यांनी सरळ याच्यात लिहिलेलं आहे की तुमचं नाव ऑलरेडी होतं बट त्यावेळी तुम्ही गेले नाही, त्यामुळं बऱ्याच विद्यार्थ्यांना ॲब्सेंट असं कन्सिडर करण्यात आलं होतं। ओके, तर बऱ्याच विद्यार्थ्यांच्या पुढे न जाऊनसुद्धा ओके, म्हणजे त्यांचं नाव आलेलं पण नव्हतं पूर्वी आणि न जाऊनसुद्धा ॲब्सेंट होतं।
ओके, असे विद्यार्थी जाऊ शकतात. बट ज्यांचं म्हणजे नाव होतं बट काय झालं की ते कुठल्या तरी कारणामुळं ॲक्सिडेंट झाला किंवा होऊ शकते की हॉस्पिटलाइज होते किंवा आजारी होते, ओके, या कुठले पण, त्यामुळं तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला त्यावेळी जाऊ शकला नाहीत. ओके, कारण त्यावेळीसुद्धा तुम्हाला दुसरा चान्स दिला होता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी. ओके, त्या पण वेळी जे विद्यार्थी जाऊ शकलेले नाही ह्या कालावधीमध्ये त्या पण विद्यार्थ्यांना आता जाण्याची आवश्यकता नाही. मग जाणार कोण व्हेरिफिकेशनला? जे लोक ऑलरेडी ज्यांची DV मागच्या वेळी झालेली नाही, ओके, आणि ज्यांचं 17 ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबरच्या कालावधीमध्ये प्रमाणपत्र पडताळणीकरिता अनुपस्थित होते, म्हणजे जे लोक गेलेच नाही, डॉक्युमेंट नाव होतं पण गेले नाही. ओके, अशा विद्यार्थ्यांना आता जाण्याची गरज नाही. मग जायचं कोण? आता जायचं कोण बघूया याच्यामध्ये. सर्वात पहिलं स्टाफ नर्सेस, आपण स्टाफ नर्सेसच बघू याच्यामध्ये आज. ओके, अराखीव. आता अराखीव म्हणजे कोण? अराखीव म्हणजे जनरल ओपन. ओके, जनरल ओपन. ओके, अराखीव. आता याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे? सर्व जाती प्रवर्ग म्हणजे काय? आता याच्यामध्ये ओपन पण येतील, याच्यामध्ये EWS पण येतील, याच्यामध्ये SC पण येईल, याच्यामध्ये ST पण, SBC, ओके, VJ, NT, BC आणि D, ओके, आणि OBC. ओके, हे सगळे जेवढे प्रवर्ग आहे, जर त्यांचा नंबर, ओके, 2122 SML ते 3679च्या मधामध्ये SMLमध्ये जर तुमचा नंबर येत असाल तर तुम्हाला 29 एप्रिलला सकाळी 9 ते 5 पर्यंत JJ हॉस्पिटलला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जायचं आहे. ओके, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला काय डॉक्युमेंट लागतील त्याचा व्हिडिओ मी ऑलरेडी बनवून ठेवलेला आहे, चॅनलवर तुम्ही बघू शकता. ओके, नाही तर उद्याला किंवा परवाला मी बनवू शकतो किंवा उद्याला पण बनवू शकतो मी काय डॉक्युमेंट लागतील म्हणून. ओके, बट अराखीव, आता बऱ्याच विद्यार्थ्यांना अराखीव आणि सर्व जाती म्हणजे काय? सर तुम्ही घोड केला काय बोलत आहे? बट काही प्रॉब्लेम नाही, हा नोटिफिकेशनच्या खाली तुम्ही वाचू शकता. अराखीवची डेफिनेशन दिलेली आहे. ओके, आता टिप याच्यामध्ये दिलेली आहे. अराखीव म्हणजे काय? अराखीव म्हणजे कोण? अराखीव म्हणजे नमूद केलेल्या गुणवत्ता क्रमांकातील सर्व प्रवर्गाचे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, VJ, NTB, NTC, NTD, SBC, OBC आणि EWS सगळे उमेदवार. ओके, अराखीव म्हणजे लक्षात ठेवा. अराखीव म्हणजे कोण? सगळेच्या सगळे, कुठल्याही प्रवर्गाचे जे विद्यार्थी आहेत ते अराखीव. तर याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे? सर्वात पहिलं स्टाफ नर्सेससाठी की अराखीव म्हणजे जे मेरिटमध्ये आहेत 2122 ते 3679 ह्या SMLमध्ये कुठल्याही कॅटेगरीचा असो, तो ओपनचा असो की SCचा असो, SBCचा असो, OBCचा असो, VJ, NT, कुठल्याही कॅटेगरी, हे सगळेच्या सगळे तुम्ही कॅन्डिडेट इथे जर ह्या SML नंबरमध्ये येत असाल तर मी ती शीट तुम्हाला दाखवलेली आहे. कुठून चेक करायची? ती शीट चेक करा. तुमचा नंबर येत असेल 3679च्या मधामध्ये 2122 ते, कारण 2122च्या पूर्वी ओपन जे कॅन्डिडेट होते त्यांची DV ऑलरेडी झालेली आहे. आता त्यांनी ओपन कोणाला कन्सिडर केलं? 2122 ते 3679 पर्यंतचे ओपन म्हणजे यांना, कारण जास्त मार्कवाले. ओके, कारण ऑलरेडी त्यांनी काय केलेलं, ओपनचे 1200-1300 कॅन्डिडेट घेतले, नंतर मग OBCचे घेतले, SCचे ऑलरेडी लिस्ट लावून दिली होती. ओके, त्याच्यामुळं त्यांनी आता काय केलं की अजून थोडेसे ओपनचे कॅन्डिडेट वाढवले, कारण इथे काय झालेलं आहे, अंशकालीनच्या पण ओपनच्या जागा बॅलन्स आहेत. ओके, त्याच्यानंतर आहे प्रकल्पग्रस्तच्या पण जागा आहे, भूकंपग्रस्तच्या पण जागा खाली आहेत. ओके, तर याच्यामध्ये एक सर्व्हिसमॅनचं कन्वर्ट होईल का अनाथ आणि अनाथ आणि दिव्यांग. ओके, हे सगळ्या जागा सोडून, कारण DHSच्या आपण बघितलेलं आहे, कारण एक सर्व्हिसमॅनच्या जागा कन्वर्ट होतील नाही होतील अजूनही कुणाला काही आयडिया नाही. ओके, सो डेफिनेटली अंशकालीन, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त ह्या 3 जागा कन्वर्ट करतील अगेन्स्ट, जसं DHSमध्ये अगेन्स्ट पार्ट टाईम, अगेन्स्ट अर्थक्वेक, अगेन्स्ट खेळाडू ऑल्सो. ओके, म्हणजे जे खेळाडू आहेत त्यांच्या अगेन्स्टसुद्धा हा जागा भरल्या जातील. त्या ओपनच्या ज्या जागा असतील, अराखीवच्या जागा असतील, ते हा कॅन्डिडेटला मिळतील, लक्षात ठेवा. ओके, त्यामुळं त्यांनी काय केलं, ओपन म्हणजे सर्व जाती प्रवर्ग हे 2122 ते 3679 पर्यंतच्या कॅन्डिडेटला त्यांनी असं बोलवलेलं आहे. ओके, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर बऱ्याच विद्यार्थ्यांचं हे होतं की सर इथे सुद्धा अराखीव आहे म्हणजे काय? अराखीव म्हणजे कोण? फक्त अराखीवमध्ये प्रकल्पग्रस्त. ओके,
जे प्रकल्पग्रस्त आहे, भूकंपग्रस्त याच्यात म्हटलेलं नाही सर, फक्त प्रकल्पग्रस्त. ओके. अराखीव म्हणजे ओपनचे प्रकल्पग्रस्त प्लस सर्व जाती प्रवर्ग, म्हणजे ओबीसीचा प्रकल्पग्रस्त, एससीचा प्रकल्पग्रस्त, विजेचा, NT, BC, D. ओके. त्याच्यानंतर SBC. ओके. EWS किंवा ओपन, हे सगळे प्रकल्पग्रस्त. ओके. हे सगळेच्या सगळे सर्व जाती प्रवर्ग म्हणजे जेवढ्या पण जाती आपण, तुम्ही ॲडव्हर्टाइजमेंट बघा, जेवढ्या जाती दिलेल्या आहे पण त्याच्यातल्या कुठल्या, फक्त प्रकल्पग्रस्तवाले, फक्त प्रकल्पग्रस्तवाले 15,769 ते 32,746 मध्ये जर तुमचा SML नंबर जर येत असेल तर तुम्ही 30 एप्रिलला सकाळी 9 ते 1 पर्यंत जे हॉस्पिटलला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जायचं. ओके, कळलं. त्याच्यानंतर तिसरा पॉईंट काय आहे, तिसरा पॉईंट म्हटलेला अराखीव अंशकालीन. अराखीव अंशकालीन म्हणजे काय, इथे ओपन अंशकालीन म्हणजे असे कॅन्डिडेट त्यांनी पार्ट टाईम ग्रॅज्युएट, ओपन कॅन्डिडेट आहे. ओके. आणि त्यांनी पार्ट टाईम ग्रॅज्युएटमधून फॉर्म भरलेला आहे. ओके. आणि प्लस सर्व जाती प्रवर्ग म्हणजे OBC अंशकालीनमधून, आता OBCचा कॅन्डिडेट आहे त्यांनी अंशकालीनमधून फॉर्म भरला, SCचा कॅन्डिडेट त्यांनी अंशकालीनमधून फॉर्म भरला, NTD, NT, BC, SBC, VJ सगळ्या जाती प्रवर्गातील व्यक्तींनी काय केलेलं आहे की पार्ट टाईम ग्रॅज्युएट म्हणून त्यांनी फॉर्म भरलेला आहे. अशा विद्यार्थ्यांना कुठे बोलवलेलं आहे, 13,309 ते 32,948. ओके. ज्या पण विद्यार्थ्यांनी, कारण अंशकालीन हे सर्टिफिकेट कुणाकडेच नाही आहे नर्सिंगमध्ये आणि याचा GR आहे, मी शेवटी तुम्हाला सांगणार आहे. ओके. बघा, तुमच्याकडे अंशकालीन सर्टिफिकेट असेल तर तुम्ही व्हेरिफिकेशनला जाऊ शकता. ओके. नसेल तर तुम्ही तो दुसरा काही पर्याय बघा तुम्ही आता, कारण जाऊनही त्यांनी सरळ म्हटलेलं आहे अंशकालीनसाठी काय GR आलेलं आहे बघा. याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे शेवटी, संचालनालयास काय निदर्शनास आलेले आहे की अंशकालीन प्रवर्गातून अर्ज केलेल्या उमेदवाराकडे विहित नमुन्यातील प्रमाणपत्र उपलब्ध नसताना त्यांनी अर्ज सादर केलेला आहे. अंशकालीन उमेदवाराकडे शासन परिपत्रक रोजगार स्वयंरोजगार विभाग क्रमांक ओके दिनांक 7 मार्च 2003 नुसार तहसीलदाराने निगर्मित केलेले प्रमाणपत्र आवश्यक आहे. ज्या उमेदवाराकडे सदरचे प्रमाणपत्र उपलब्ध असेल अशाच उमेदवारांना पडताळणीकरता प्रवेश दिला जाईल व ज्या उमेदवाराकडे सदरचे प्रमाणपत्र उपलब्ध नाही अशी उमेदवार पडताळणी न करता त्यांना अपात्र समजण्यात येईल, याची नोंद घ्यावी. ओके. तर याच्यानुसार म्हणतोय की जर तुमच्याकडे जर अंशकालीनचं सर्टिफिकेट असेल तरच तुम्ही व्हेरिफिकेशनला जा. ते तुम्ही कुठल्याही प्रवर्गातले असो, हे फक्त अंशकालीनसाठी. ओके. याच्यामध्ये आणि आय नो नर्सिंगमध्ये कुणाकडेच अंशकालीन नाही आहे, तर डेफिनेटली जर तुम्ही अंशकालीनमधून जर फॉर्म भरला असेल आणि जर तुम्ही व्हेरिफिकेशनला जाण्याची जर तुमची इच्छा असेल, जर तुमच्याकडे सर्टिफिकेट असेल अंशकालीनचं तरच तुम्ही इथे व्हेरिफिकेशनला जा, अदरवाईज तुमचा टाईम, एनर्जी, मनी वेस्ट होईल. ओके. हे माझं ओपिनियन आहे, बाकी तुमची इच्छा तुम्हाला काय करायची. ओके. त्याच्यानंतर आहे अनुसूचित जाती सर्वसाधारण. ओके. अनुसूचित जाती म्हणजे SC. ओके. अनुसूचित जाती म्हणजे SC सर्वसाधारण. आता बघा, ज्यावेळी आपण फॉर्म भरलेला आहे, एक होता सर्वसाधारण म्हणजे SC जनरल. ओके. देन SC फिमेल होता. ओके. त्याच्यानंतर बाकीचे होते. ओके. तर याच्यामध्ये फिमेल ज्या मुलींच्या ज्या जागा होत्या त्या ऑलरेडी भरल्या गेलेल्या आहेत. ओके. तर याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे की फक्त जे फिमेल कॅन्डिडेट आहे त्यांनी म्हणजे फिमेल रिझर्वेशन ऑप्ट नाही केलं असे जे कॅन्डिडेट कशात गेले, जनरलमध्ये गेले. आणि ज्या विद्यार्थ्यांनी फिमेल जे ऑप्शन आहे फिमेल कॅटेगरी ऑप्ट केली, ओके, अशा कॅन्डिडेटनी ह्या जागा पूर्ण फुल झालेल्या आहे. तर ज्या फिमेल प्रवर्गामध्ये येतात, ओके, तर त्यांच्यासाठी याच्यामध्ये काही म्हटलेलं नाही की SC जनरलमधून जर तुमचा फॉर्म असेल तर 2,528 ते 3,089 पर्यंत SML नंबरमध्ये जर तुमचा नंबर येत असेल, SC जनरलचे याच्यात मेल येतात, याच्यामध्ये फिमेलसुद्धा येतात. ओके. याच्यात मेलसुद्धा येतात, ज्याच्यामध्ये फिमेलसुद्धा येतात. फिमेल कुठल्या, ज्या फिमेलनी फिमेल रिझर्वेशन नाही घेतलं अशा फिमेल कशामध्ये जातात, SC जनरलमध्ये जातील. पण ज्या फिमेलनी फिमेल रिझर्वेशन ऑप्ट केलेलं आहे त्यांच्यासाठी इथे काही म्हटलेलं नाही आहे. इथे सर्वसाधारण म्हटलेलं आहे. तर याचं उदाहरण हेच होतं की SC जनरलमध्ये कोण जातो, SC जनरलमध्ये मेल जातात. SC जनरलमध्ये ज्या फिमेलनी फिमेल रिझर्वेशन
ऑप्ट केलं नाही किंवा फिमेल रिझर्वेशन यस केलं नाही असेच विद्यार्थी याच्यात जातील. ओके, तर त्या विद्यार्थ्यांनी 2528 ते 3079च्या मधामध्ये तुमचा नंबर येत असेल तर व्हेरिफिकेशनला जायचं. ओके, 30 तारखेला सकाळी. ओके, त्याच्यानंतर आहे एस टीसाठी. ओके, अज म्हणजे एस टी. ओके, इथे सुद्धा एस टी जनरल. ओके, एस टी जनरलचेच कॅन्डिडेट. ओके, इथे सुद्धा सेम जे मेल कॅन्डिडेट आहेत ते ओके एस सी जनरलमध्ये आणि प्लस ज्या फिमेल आहे एस टीच्या ज्यांनी फिमेल रिझर्वेशन नो केलेलं त्याच कशामध्ये जातील, सर्वसाधारणमध्ये एस टी जनरलमध्ये जातील. 8782 पासून 10611पर्यंत हा SMS नंबरमध्ये जर तुमचा नंबर येत असेल तर डेफिनेटली एस टीचे जे कॅन्डिडेट आहे त्यांनी 30 तारखेला सकाळी 9 ते 1 पर्यंत जे हॉस्पिटलला जायचं व्हेरिफिकेशनसाठी. ओके, त्याच्यानंतर आता हे VJ. ओके, VJ जनरल. ओके, याच्यामध्ये सुद्धा VJचे मेल कॅन्डिडेट प्लस ज्या फिमेल आहे VJच्या त्यांनी फिमेल रिझर्वेशन नो केलेलं. ओके, ज्यांनी येस केलेलं त्यांच्यासाठी नाही, ज्यांनी नो केलेलं आहे ते कॅन्डिडेट कशात जातील, 6800 ते 7381. ओके, याच्यामध्ये जाणार. ओके, हा याच्यामध्ये तुमचा जर नंबर येत असेल SMS नंबर तर डेफिनेटली 30 तारखेला दुपारी 1:30च्या नंतर जे हॉस्पिटलला तुम्ही व्हेरिफिकेशनला जायचं. त्याच्यानंतर आहे NTC भजक म्हणजे NTC जनरल. ओके, NTC जनरल 2832 ते 2983. ओके, इथे सुद्धा NTCचे मेल कॅन्डिडेट प्लस NTCचे ज्या फिमेलनी रिझर्वेशन नो केलेलं, फिमेल रिझर्वेशन नो केलं त्या जनरलमध्ये जातील. ओके, तर ह्या कॅन्डिडेटला इथे बोलवलेलं NTCला. त्याच्यानंतर आहे NTD जनरल. ओके, याच्यामध्ये सुद्धा 2309 ते 2473पर्यंत SMS नंबर जे कॅन्डिडेट आहे ते जायचं दुपारी 1:30च्या पुढे. ओके, 30 तारखेला. त्याच्यानंतर आहे SBC जनरल. ओके, विमाप्र. ओके, विशेष मागास प्रवर्ग. ओके, 11243 ते 14934पर्यंतचे जे SMLचे कॅन्डिडेट आहेत त्यांनी इथे जायचं. त्याच्यानंतर आर्थिक दुसऱ्या दुर्बल घटक. ओके, म्हणजे EWS जनरल. ओके, फिमेल नाही. ओके, EWS जनरल ओनली. ओके, कारण सर्वसाधारण म्हणजे जनरल. ओके, कारण तुम्ही ॲडव्हर्टाइजमेंट बघा, सर्वसाधारण जागा वेगळ्या होत्या, फिमेलच्या महिला आरक्षणाच्या जागा वेगळ्या होत्या, खेळाडूच्या जागा वेगळ्या होत्या, सगळ्यांच्या वेगवेगळ्या होत्या. तर सर्वसाधारण म्हणजे इथे जनरल. ज्यांनी फिमेल रिझर्वेशन नो केलं ते कॅन्डिडेट तुम्हाला सर्वसाधारणमध्ये येतील, पण ज्यांनी फिमेल रिझर्वेशन यस केलं ते सर्वसाधारणमध्ये येणार नाही. ओके, सो हे कॅन्डिडेट जे EWSचे 7045 ते 9912 याच्यामध्ये जे कॅन्डिडेट आहेत ते तुम्ही इथे व्हेरिफिकेशनला जायचं. ओके, सो अशा पद्धतीनं तुमचं व्हेरिफिकेशन होणार. ओके, सगळ्या जे पोस्ट आहेत त्यांच्यासाठी सेम हा परफॉर्मा लागू होणार. होप सो तुम्हाला आय थिंक आज बरंच क्लिअर झालं असेल की व्हेरिफिकेशनला कुणाला जायचं, SML कसं चेक करायचं, अराखीव काय, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त आणि सगळ्या कॅटेगरी. तर याच्यामध्ये तुम्ही बघा OBC आणि NTB हा 2 कॅन्डिडेटला जर सोडलं तर बाकी सगळ्यांना त्यांनी व्हेरिफिकेशनला बोलवलेलं आहे सर्वसाधारण. ओके, सो OBC NTB याच्यासाठी तुम्ही जर ह्या SML नंबरमध्ये जर पडत असाल, ओके, 2122 ते 3679 या सगळेच कॅटेगरी OBC NTB NTC NTD कुठलेही कॅन्डिडेट असो, हा याच्यामध्ये जर तुमचा नंबर येत असेल तर तुम्ही अराखीव किंवा जनरल किंवा ओपनमधून तुम्ही व्हेरिफिकेशनला पहिल्याच दिवशी जाऊ शकता. ओके, होप सो व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज लाईक करा, मॅक्सिमम शेअर करा, आपल्या मित्रापर्यंत, महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यापर्यंत हा व्हिडिओ जाऊ द्या. ओके, तुम्हाला काही डाऊट आले तर डेफिनेटली तुम्ही मेसेज ठेवू शकता. मला जसा वेळ भेटला तसं मी तुमचा जो पण प्रॉब्लेम आहे सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करतो. ओके, थँक्यू. जय हिंद.